पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना जिल्ह्यामधील अवैध व्यावसायिकांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले आहेत। पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, बापूसाहेब फोलाणे, बिरप्पा करमल, गणेश लोंढे, अरुण गांगुर्डे, बाळासाहेब नागरगोजे, सोमनाथ झांबरे, संदीप दरंदले, आकाश काळे, जालिंदर माने, रोहित येमूल, ज्योती शिंदे व महादेव भांड अशांचे 2 पथक तयार करून त्यांना लोणी, राहाता व नेवासा पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्याची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना देऊन पथक रवाना केले। 28 एप्रिल 2025 रोजी पथकातील पोलीस अंमलदार यांनी लोणी, राहाता व नेवासा पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध दारू विक्रेत्यांची माहिती काढून 11 ठिकाणी छापे टाकून कारवाई केली। कारवाईमध्ये अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध एकूण 11 गुन्हे दाखल करून आरोपींच्या ताब्यातून 26,790 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। सदर कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक वैभव कनुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने, शेवगाव उपविभाग सुनील पाटील यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे।